माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर घराचं रूपच जणू पालटलं. कधी माझ्या एका शब्दाला मान देणारं ते घर आज माझ्या अस्तित्वालाच नाकारू लागलं होतं. ज्या उंबरठ्यावर मी स्वाभिमानाने वावरत होते तिथंच आज माझी पावलं जड झाली होती. सुनांनी हळूहळू घरावर आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली आणि मुलं, ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्याची राख-रांगोळी केली, त्याच दुकानावर आपलं साम्राज्य उभं करू लागली होती. आणि मी मी मात्र त्या सगळ्यात कुठेतरी हरवून गेले होते. ज्यांच्या हाती कधी मी संसाराची दोरी दिली होती त्यांच्याच पुढे आज मला एक एक रुपयासाठी पदर पसरावा लागत होता. स्वतःच्या घरातच मी परकी झाले होते, जणू एखादी सावली जी असते पण कोणालाच जाणवत नाही. माझं अस्तित्व आता फक्त सहन करण्यापुरतंच उरलं होतं आणि मन मात्र रोज हळूच तुटत होतं. सकाळ उगवायच्या आधीपासून ते संध्याकाळपर्यंत अंधारापर्यंत मी घरात कामवाल्या बाईसारखे राबत होते. हात पाय थकून जायचे, शरीर कोसळायचं, पण बदल्यात मिळायचं ते फक्त 2 वेळचं जेवण. आणि तेही जणू काही मोठा उपकार केल्यासारखं. स्वाभिमानाचे तुकडे होत होते, पण आईचं मन गप्प बसत होतं. पण त्या दिवशी माझ्या सहनशक्तीचा बांध अखेर तुटलाच. जेव्हा माझ्या सुनेने माझ्यावर चोरीचा आरोप केला, तेव्हा फक्त माझ्या नावावरच नाही तर माझ्या आयुष्यभर जपलेल्या सन्मानावर चिखल उडाला होता. त्या एका क्षणाने माझं संपूर्ण अस्तित्व हादरलं आणि मग मला उघड करावं लागलं ते एक सत्य. एक असं सत्य जे मी कित्येक वर्ष काळजात दडवून ठेवलं होतं. एक असं सत्य ज्याने समोर उभ्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय होतं ते सत्य शेवटपर्यंत नक्की पहा. खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. माझं नाव प्रतिभा. वय साधारण 58 वर्ष. आज आरशात स्वतःकडे पाहताना मला स्वतःलाच ओळखू येत नाही. ही ती स्त्री आहे का जी कधीकाळी या घराची मालकीण होती. 1 वर्षापूर्वीचं माझं आयुष्य किती वेगळं, किती सुखी होतं. माझा नवरा वसंतराव ते फक्त माझे जीवनसाथी नव्हते तर माझ्या आत्मसन्मानाचा आधार होते. माझ्या ओळखीचं मूळ होते. माझ्या अस्तित्वाचा पाया होते. आमचं लग्न झालं तेव्हा त्यांचं फक्त साड्यांचं एक छोटंसं दुकान होतं. पण त्यांच्या डोळ्यात मोठं स्वप्न होतं, काहीतरी घडवण्याचं, काहीतरी उभारण्याचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते दुकानात राबायचे, गिऱ्हाईकांशी मनापासून बोलणं, प्रत्येक लहान सहान गोष्टीत लक्ष घालणं. आणि मी त्यांच्या सावलीसारखी त्यांच्यासोबत उभी राहायची. काळ पुढे सरकत गेला. आमच्या कष्टानं यशाची फळं लागायला लागली. त्या छोट्याशा दुकानाचं रूपांतर एका भव्य 2 मजली शोरूममध्ये झालं होतं. ते फक्त साड्यांचं दुकान नव्हतं, ते आमच्या स्वप्नांचं मंदिर होतं, आमच्या कष्टाचं प्रतीक होतं, आमच्या सन्मानाचं घर होतं. घरातही सगळं सुरळीत होतं. प्रत्येक निर्णय आम्ही दोघं मिळून घ्यायचो. मुलांच्या शिक्षणापासून ते घर खर्चापर्यंत, सुनांच्या वागणुकीपासून ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींपर्यंत आम्ही निर्णय घ्यायचो. आमची दोन्ही मुलं आनंद आणि वैभव आमच्या संस्कारामध्ये वाढलेली होती. आणि सुनासुद्धा सुरुवातीला खूप आदराने वागत होत्या, जोपर्यंत वसंतराव होते. कारण त्यांच्या अस्तित्वामुळेच माझ्या शब्दालाही किंमत होती. पण 1 वर्षापूर्वी ज्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, त्याच दिवशी माझ्या आयुष्याचा कणा मोडला होता. सुरुवातीला सगळं ठीक असल्यासारखं वाटत होतं. मुलगा काळजी घेत होता, सुना सहानुभूती दाखवत होत्या, पण ते सगळं फक्त काही दिवसांचंच होतं. हळूहळू निर्णय माझ्या नकळत घेतले जाऊ लागले. दुकान मुलांनी सांभाळायला घेतलं, पण त्यांच्यात ना ती समज होती ना तो जिव्हाळा. गिराईकं कमी होत गेली, धंदा घसरत गेला आणि घरातील वातावरणही हळूहळू बदलत गेलं. सुनांचा आवाज वाढत गेला आणि माझा आवाज तो कुठेतरी हरवूनच गेला. खर्च कमी करायला हवा असं त्यांनी सांगितलं आणि मीही परिस्थिती समजून घेतली. घरात काम करणाऱ्या बायका काढून टाकल्या गेल्या आणि मला सांगितलं गेलं, आई आता तुम्ही थोडं कामात मदत करा. मी काहीही न बोलता होकार दिला, कारण ते घर माझंच होतं, ती माणसं माझीच होती. पण हळूहळू थोडं काम हेच माझ्या आयुष्याचं ओझं बनलं होतं आणि मी त्या घराची मालकीण नव्हे तर एक न बोलणारी नोकराणी बनून राहिली होते. सकाळ होताच माझ्या दिवसाची धावपळ सुरू व्हायची. सर्वात आधी उठून बंब पेटवायचा, चहाचं आधण ठेवायचं, भाज्या निवडून चिरायच्या, कणिक मळून तयार ठेवायची, मुलांचे डबे भरायचे. घरातलं प्रत्येक काम जणू माझ्याच खांद्यावर येऊन पडलं होतं. सुरुवातीला सुना माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायच्या, पण आता मुलांना शाळेसाठी तयार करायचं आहे या कारणाखाली त्या हळूच आपल्या खोलीत निघून जायच्या आणि संपूर्ण स्वयंपाकघराचं ओझं माझ्यावर टाकून मोकळ्या व्हायच्या. आनंद आणि वैभवला दुकानासाठी लवकर बाहेर पडावं लागायचं, म्हणून त्यांच्या नाश्त्याची आणि डब्याच्या जबाबदारी माझीच होती. मुलांसाठी वेगळा स्वयंपाक, मोठ्यांसाठी वेगळा, असं करत करत
सगळं आवरेपर्यंत माझं शरीर अक्षरशः थकून जायचं. कमरेत असह्य वेदना उसळायच्या. हात थरथर कापायचे, पण ते पाहायला, ते ऐकायला कोणीच नव्हतं. आणि जेव्हा मी थोडा वेळ श्वास घ्यायला बसायची, शांत बसायची, तेव्हाच लगेच दुसरं काम समोर उभं ठाकायचं. झाडू, फरशी, भांडी, कपडे, घरातलं प्रत्येक काम माझ्याच वाट्याला यायचं. एकेकाळी सगळे मिळून कामं करायचो. पण आता मी एकटीच सगळं काही सांभाळत होते. आणि सगळ्यात जास्त वेदना तेव्हा व्हायची, जेव्हा मी नाश्ता करायला बसायची. ताट हातात घेतलं की सुनेचा कडक आवाज कानावर आपटायचा. "आई, अहो अजून स्वयंपाक करायचा आहे. आम्ही मुलांना शाळेतून आणायला निघालो आहोत. आम्ही येण्यापूर्वी सगळं जेवण तयार हवं ना?" मी काही न बोलता न खाता ताट परत ठेवून द्यायची आणि पुन्हा एकदा स्वयंपाकघरात उभी राहायची. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येतही साथ देत नव्हती. ब्लड प्रेशर वाढत होतं आणि औषधं संपली होती. मी कित्येक वेळा सुनांना औषधं आणायला सांगितली, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळायचं, "आता पैसे नाहीत." मी गप्प बसायची, कारण आता माझ्याकडे बोलण्याचा अधिकारही उरला नव्हता. पण त्या दिवशी मी थोडंसं धाडस केलंच. सकाळीच मोठ्या मुलाला आनंदला हळू आवाजात म्हटलं, "आनंदा, माझ्या बीपीचं औषध संपलं आहे रे. आज दुकानातून येताना घेऊन ये." मला वाटलं होतं तो मला समजून घेईल, पण माझा तो विश्वास क्षणात तुटला. आनंद अचानक भडकला, मोठ्या आवाजात ओरडला आणि म्हणाला, "आई, तुझा खर्च कधीच संपत नाही का? सकाळपासून बघत नाहीयेस का? मी दुकानासाठी धावपळ करतोय आणि तुला फक्त तुझ्या औषधांचीच काळजी आहे." तो थांबला नाही, पुढे अजून टोचून बोलला, "तुझा छोटा मुलगा कुठे आहे? त्याला का नाही सांगत गं?" त्याच्या प्रत्येक शब्दाने मला आतून विदळणं करून टाकलं होतं. जणू कोणीतरी माझ्या हृदयावरच घाव घालत होते. इतक्यात त्याचा आवाज ऐकून वैभव आणि त्याची बायको प्रिया बाहेर आली. वैभव चिडून म्हणाला, "सकाळी सकाळी हा काय तमाशा लावलाय आई? या घरात माणूस शांतपणे झोपू शकत नाही का?" आणि त्यावर प्रिया टोमणा मारत म्हणाली, "यांना तर फक्त निमित्त हवं असतं. कधी कंबर दुखते, कधी हात, कधी बीपी, कधी शुगर. खर्च वाढवण्याची ही नवी पद्धत आहे." मी तिथेच उभी राहून सगळं काही ऐकत होते. निशब्द, निशक्त. जणू माझा आवाज कुठेतरी हरवून गेला होता. डोळे अश्रूंनी भरून आले होते, पण तरीही मी काहीच बोलली नाही. मी हळूहळू माझ्या खोलीकडे वळाले. दरवाजा अलगद बंद केला आणि पलंगावर बसताच माझ्या आत साचलेलं दुःख जणू बांध फुटल्यासारखं बाहेर पडलं. मी मोठमोठ्याने रडू लागले. त्या क्षणी एक कटू जाणीव मनात ठसली. या घरात आता मी आई राहिली नव्हती, तर केवळ एक काम करणारी बाई बनली होती. अशाच अपमानाच्या जखमा सहन करत माझे दिवस ओढले जात होते. पण आजही तो दिवस माझ्या मनात कोरलेला आहे, ज्या दिवशी मी पूर्णपणे कोलमडून गेले आणि कदाचित त्याच क्षणापासून स्वतःला बदलण्याची बीजं माझ्या मनात रुजली. त्या दिवशी सकाळपासूनच माझी तब्येत ढासळलेली होती. अंगात तापाची काहिली होती. रक्तदाब वाढल्यासारखा भास होत होता. हातपाय थरथर कापत होते. जणू कुठल्या क्षणी मी चक्कर येऊन कोसळेन असं वाटत होतं. 4 दिवसांपासून मी बीपीचं औषध घेतलं नव्हतं. मी कितीतरी वेळा सुनांना सांगितलं, मुलांना विनंती केली, पण प्रत्येक वेळी माझं बोलणं दुर्लक्षितच राहिलं. शेवटी मी मनाशी ठरवलं, आज काही झालं तरी मी स्वतः जाऊन औषध आणणार. पण पुढच्या क्षणी माझे पाय थबकले, कारण माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता. कधीकाळी अशी वेळ होती की पैशांचा विचारही करावा लागत नव्हता. पण आज 100 रुपयांच्या औषधासाठी 1000 वेळा मनाशी हिशोब करावा लागत होता. हीच खरी शोकांतिका होती. मोठा मुलगा आनंद दुकानावर गेला होता. दोन्ही सुना मुलांना शाळेत सोडायला गेल्या होत्या. घरात शांततेचा अजब पोकळपणा पसरला होता. फक्त छोटा मुलगा वैभव त्याच्या खोलीत गाढ झोपला होता. क्षणभर माझ्या मनात विचार आला त्याला उठवावं, पण लगेचच एक जुनी घटना डोळ्यासमोर तरळली. जेव्हा मी औषध आणायला सांगितलं होतं आणि घरात अनाठायी तमाशा झाला होता, त्या आठवणीने माझं मन भीतीने दडपलं. मी गुपचूप पुढे गेले आणि खुर्चीवर ठेवलेल्या त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घातला. मला स्वतःला समजत होते फक्त 100 रुपये घेत आहे, तो उठला की सांगून टाकेन. पण हात मात्र थरथर कापत होता, जणू काय मी फार मोठा अपराध करत आहे. मी पैसे काढतच होते, इतक्यात अचानक दरवाजा उघडला आणि माझी छोटी सून प्रिया आत आली. तिची नजर माझ्यावर पडली आणि क्षणात तिच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली. हे देवा, मी काय बघते आहे? ती जोरात ओरडली. तिचा आवाज ऐकताच मी घाबरून बाहेर हॉलमध्ये आली आणि दरवाजा बंद केला. माझ्या मनात एकच भीती होती की वैभवने काही ऐकू नये, पण तिचं बोलणं थांबायचं नावच घेत नव्हतं. वा, आता हे दिवस आलेत का? आई, तुम्ही चोरी करू लागलात? स्वतःच्या मुलाच्या पॅन्टमधून पैसे चोरता लाज वाटत नाही का? तिच्या प्रत्येक शब्दाने माझ्या कानात जणू चटके बसत होते. मी थरथरत अडखळत म्हणाली, "नाही प्रिया, तू चुकीचं समजत आहेस. माझं औषध संपलं होतं. कित्येक दिवसांपासून सांगत आहे." पण तिने माझा एकही शब्द ऐकून घेतला. उलट ती अधिकच चिडून मोठ्याने म्हणाली,
म्हणून काय तुम्ही चोरी करणार? स्वतःच्या चुकीचं समर्थन करण्यासाठी आता काही सांगणार का? अहो सासूबाई, तुम्ही तर किती नीच निघालात. स्वतःच्या मुलाच्याच खिशात हात घालता. त्या शब्दांनी माझं मन अक्षरशः तुटून पडलं. जणू माझ्या अस्तित्वावरच कुणीतरी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. ती माझ्याकडे तुच्छतेने एक कटाक्ष टाकत सरळ खोलीत गेली. वैभवला झटकन हलवून उठवत ती संतापाने म्हणाली, उठा, पहा तुमची आई काय करत आहे ते. घरात कोणी नाही याचा फायदा घेत होती तुम्ही गाढ झोपलेले, आणि ही तुमची आई बाई तुमच्या खिशातून पैसे काढत होती. आता म्हणते औषधासाठी हवे होते. म्हणजे आपण यांचे शत्रू आहोत का? आपण यांना औषध आणत नाही का? उलट आपल्यावरच आरोप करते. वैभव झोपेतून उठून बसला, पण त्याच्या डोळ्यात मला पाहून उमटणारा आदर नाहीसा झाला होता. त्या जागी केवळ शंका आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. मी रडत थरथरत स्वतःला सावरत म्हणाली, बेटा, मी काही चुकीचं केलं नाही. मला पैसे चोरायचे नव्हते. अरे, फक्त औषधासाठी हवे होते. तुला उठवणार होते, पण तुझी झोप मोडेल म्हणून उठवलं नाही. तुझी झोप मोडेल म्हणून मी उठवलं नाही. विचार केला, नंतर सांगते. पण आज आवाज जणू भिंतीवर आदळून परत येत होता. कुणीही ऐकायला तयार नव्हतं. इतक्यात मोठी सुनी तिथे आली. हा तमाश पाहून ती विचारू लागली, काय झालं? तेवढ्यात प्रिया आणखी जोरात ओरडू लागली, काय होणार? आपल्या सासूबाई आता चोरी करतात. माझ्या नवऱ्याच्या खिशातून पैसे काढत होत्या. कोण जाणे किती दिवसांपासून हे सुरू आहे काय माहिती. किती पैसे लुबाडले असतील आपल्याकडून. जा जरा बघा तुमच्या नवऱ्याचे पैसे व्यवस्थित आहेत की नाही, की या म्हातारीने सगळं गायब केलंय. मोठ्या सुनेच्या डोळ्यात देखील शंकेची सावली उमटली. ती माझ्याकडे टक लावून संशयाने पाहत म्हणाली, असं आहे का? तेव्हाच मी विचार करत होती माझ्या सोन्याची अंगठी कुठे गेली. काही दिवसांपूर्वीच ड्रेसिंग टेबलावर ठेवली होती. नक्कीच ही अंगठी याच म्हातारीने चोरलेली असणार. हा आरोप ऐकताच माझं काळीज अक्षरशः सुन्न होऊन गेलं. मी मोठ्याने रडत ओरडले, नाही नाही, हे सगळं खोटं आहे. मी कधीच चोरी केली नाही. मी फक्त औषधांसाठी पैसे घेत होते. आणि नंतर सांगणारही होते की मी पैसे कशासाठी घेत होते. औषधांसाठी घेत होते. पण माझ्या शब्दांना कोणतीच किंमत नव्हती. वैभव संतापून म्हणाला, आई, तुला लाज वाटत नाही का गं? या वयात चोरी करतेस? एवढी पैशांची गरज का भासली होती तुला? सांगायचं होतंस ना. आणि आता खोटं बोलतेस. आज तुला पकडलं आहे म्हणून तू सरळ सरळ सांगत असते आहे. कोण जाणे आजवर किती वस्तू गायब केल्या असशील तू. आणि हे पैसे तू करतेस तरी काय? कोणाला देतेस हे पैसे? आमच्या माघारी काय चाललंय तुझं हे? आमचं नाव खराब तर करत नाहीस ना? काय करतेस तू ह्या सगळ्या पैशांचं? त्याच्या ह्या सगळ्या प्रत्येक शब्दाने माझ्या काळजावर घाव बसत होते. एक एक आरोप, एक एक अपमान मी सहन करत होती. सगळेच अपमान मी सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते. डोकं गरगरू लागलं होतं हे सगळं ऐकून. डोळ्यासमोर काळोख पसरला आणि पुढच्या क्षणी मी तिथे जमिनीवर कोसळले. अर्धवट शुद्धीत मला फक्त आवाज ऐकू येत होता. मोठी सून म्हणत होती, हे सगळे नाटकं आहेत. नाटक करत आहे सासूबाई. चोरी पकडली म्हणून आता नाटक करते आहे. पण असं नाटक करून स्वतःला वाचवू शकणार नाहीत त्या. आज संध्याकाळीच हिचा निर्णय होईल. ते तिघे मला त्या अवस्थेत सोडून निघून गेले. काही वेळानंतर माझ्या दोन्ही सुनांनी माझे हातपाय पकडले, मला ओढत खोलीत आणून टाकलं, दरवाजा बंद केला आणि निघून गेल्या. सकाळपासून मला काहीच खायला दिलं नव्हतं. दुपारपर्यंत मी तशीच पडून होते. ना कोणती विचारपूस, ना पाण्याचा घोट. तशीच पडून होते. कसंबसं धाडस करून मी उठली, तर अंगातला प्रत्येक नसांत वेदना ठणकत होत्या. पण मन त्याहून कितीतरी जास्त तुटलं होतं. मी हळूहळू उठून बसली. पलंगाच्या कोपऱ्याला आधार देत अंथरुणावर टेकली आणि त्या क्षणी मला जाणवलं, आज माझ्यात काहीतरी कायमचं बदललं आहे. सकाळी जे काही घडलं त्यानंतर माझ्या मनात मुलांसाठी असलेली माया ती कुठेतरी हरवून गेली होती. माझाच मुलगा माझ्या डोळ्यात पाहून मला चोर म्हणत होता. आणि ज्या सुना या घरात माझ्या मुली म्हणून आल्या होत्या त्या मला या घराची शत्रू ठरवत होत्या, चोरटी ठरवत होत्या. मी स्वतःलाच विचारू लागली, माझी चूक तरी काय आहे? मी वृद्ध झाले हीच का माझी चूक? की आता माझ्याकडे पैसे नाही म्हणून? या घरात कोणालाच माझी गरज नव्हती. सगळ्यांना फक्त माझ्याकडून काम करून घ्यायचं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत मी एखाद्या यंत्रासारखी काम करत होती. पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हा माझी छोटीशी गरज, औषधसुद्धा कोणाला महत्त्वाचं वाटलं नाही. त्या दिवशी मला पहिल्यांदाच ठाम जाणीव झाली, जर मी अजूनही गप्प बसली, जर मी हे सगळं सहन करत राहिली, तर मी हळूहळू स्वतःलाच हरवून बसेन. माझं अस्तित्व, माझा आत्मसन्मान सगळं काही संपून जाईल. संध्याकाळ जवळ येत होती आणि हवेतच एक विचित्र ताण दाटून आला होता. मला स्पष्ट जाणवत होतं आज काहीतरी मोठं घडणार आहे. सकाळी जे काही घडलं त्या तमाशानंतर
ही सगळे मिळून मोठ्या मुलासमोर माझी बदनामी करते, मला पुन्हा एकदा अपमानाच्या खाईत ढकलतील. कदाचित मला आणखी खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण यावेळी मी गप्प बसणार नव्हती. मी मनोमन एक निर्णय घेतला, असा निर्णय ज्याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आयुष्यात मला असा निर्णय घ्यावा लागेल, कधी असा दिवस येईल की मला स्वतःसाठी उभं राहावे लागेल, आणि तेही अशा प्रकारे, हे मी स्वप्नातही माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. माझ्या मनात एक गुपित होतं, एक असं सत्य जे मी वर्षानुवर्ष जपून ठेवलं होतं. इतकंच नव्हे तर माझ्या नवऱ्यालाही, वसंतरावांनाही मी ते कधीही सांगितलेलं नव्हतं. कारण मला त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचू द्यायची नव्हती. पण आज आज प्रश्न माझ्या आत्मसन्मानाचा होता. मी हळूच कपाट उघडलं. जुन्या कपड्यांच्या थराखाली ठेवलेली एक लाल रंगाची फाईल मी बाहेर काढली. त्या फाईलमध्ये माझ्या ओळखीचं रहस्य दडलेलं होतं. ती फाईल हातात घेऊन मी आरशासमोर उभी राहिली. हात थरथरत होते, पण यावेळी भीतीने नाही, तर एका नव्या धाडसाने. आरशात स्वतःला पाहिलं. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर थकवा, आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे आज पहिल्यांदाच एक ठामपणा, एक निर्धार स्पष्ट दिसत होता. मी हळूहळू स्वतःशीच पुटपुटले, प्रतिभा, आता खूप झालं. आज स्वतःला वाचव, नाहीतर कायमचे हरवून जाशील. आणि त्या क्षणी मी ठरवलं, आणि आज जे काही होईल त्याचा निर्णय मी घेणार. माझी मुलं नाही, माझ्या सुना नाही. त्यांना वाटत असेल की नवरा गेल्यानंतर माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. पण मला ठाऊक आहे मी कोण आहे. आजवर मी नात्यांच्या मर्यादांसाठी आणि माझ्या नवऱ्याच्या आत्मसन्मानासाठी स्वतःला रोखून ठेवलं होतं. पण आता तेच राहिलं नव्हतं. आणि म्हणूनच आज माझ्यासाठी माझा आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा झाला होता. खरं तर माझी ओळख काही वेगळीच होती. लग्नाआधी मी या शहरात सर्वात श्रीमंत व्यक्ती अजिंक्य मोहिते यांची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासून तारुण्यापर्यंत मला कधी कोणत्याच गोष्टीची कमतरता भासली नव्हती. मोठमोठे बंगले, नोकर-चाकर, गाड्या, सगळं काही माझ्या पायांशी होतं. पण माझ्या वडिलांनी मला फक्त ऐशोआरामात जगायला शिकवलं नव्हतं. त्यांनी मला कामाची किंमत शिकवली होती, जबाबदाऱ्या उचलायला शिकवलं, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवलं होतं. जर्मनीतून माझं शिक्षण पूर्ण करून मी परत आली आणि त्यांच्या व्यवसायात सहभागी झाले, आणि तिथेच त्या कंपनीत माझी भेट झाली वसंतरावांशी. ते एक साधे मॅनेजर होते, पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास तो कोणत्याही श्रीमंत माणसापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. जेव्हा ते एखाद्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन देत, तेव्हा त्यांचं प्रत्येक वाक्य इतकं स्पष्ट, इतकं अचूक असायचं की मी त्यांना फक्त ऐकत आणि बघत राहायची. जणू वेळच थांबून जायचा. कधी कसं मला कळलंच नाही, पण नकळत मी त्यांना माझ्या मनात माझ्या जीवनसाथीच्या रूपात स्वीकारलं होतं. मी कधी विचारही केला नव्हता की वडिलांच्या करोडाच्या साम्राज्यापेक्षा मला एका माणसाचे चारित्र्य, त्यांची सत्य, त्यांचा प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाची वाटेल. एक दिवस धाडस करून मी माझ्या मनातलं सगळं त्यांच्यासमोर मांडलं. पण त्यांनी क्षणाचा विलंब न लावता नकार दिला. शांत, संयम आवाजात ते म्हणाले, प्रतिभा, हे लग्न कुठूनही योग्य नाही. तुम्ही करोडपती बापाची एकुलती एक मुलगी आहात, आणि मी एक साधा मॅनेजर. तुमचे वडील कधीच या नात्याला मान्यता देणार नाही, आणि मला तुम्हाला तुमच्या कुटुंबाविरुद्ध उभं करायचं नाही. त्यांचा प्रत्येक शब्द सत्य होता, अगदी योग्य होता. पण त्या क्षणी माझं मन तर्क ऐकायला तयार नव्हतं. मी ठामपणे त्यांना सांगितलं, मी माझ्या वडिलांना या लग्नासाठी तयार करेन, कोणत्याही परिस्थितीत. मी धाडस करून ही गोष्ट वडिलांसमोर मांडली, पण त्यांनी जे काही ऐकवलं ते माझ्या कानावर खोल जखम करून गेलं आहे. ते ठाम कठोर आवाजात म्हणाले, प्रतिभा, तो मुलगा तुला फसवत आहे. त्याला तुझी नाही, तुझ्या संपत्तीची गरज आहे. एक साध्या मॅनेजरसाठी यासाठी सोपा मार्ग कोणता असू शकतो? मालकाच्या मुलीला जाळ्यात अडकवायचं आणि करोड संपत्तीचा मालक व्हायचं. त्या क्षणी त्यांच्या शब्दांनी माझ्या मनाला जणू तिरस्काराची झळ बसली. त्यांच्या विचारांची मला प्रचंड घृणा वाटली, आणि मी तितक्याच ठामपणे उभी राहिले. मी लग्न करेन तर फक्त वसंतरावांशीच, नाही तर आयुष्यभर अविवाहित राहीन. माझ्या या निर्धारानं घरात अनेक वाद, अनेक चर्चा घडल्या, खूप समजावणं, खूप विरोध. पण शेवटी वडिलांनी अनिच्छेने काम होईना या लग्नाला होकार दिला. पण त्यांना माहीत नव्हतं, त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द वसंतरावांच्या कानावर पडला होता. ते त्या दिवशी काही कामानिमित्त बाहेर आले होते, आणि दाराबाहेरच आमच्यातला वाद ऐकून शांतपणे परत गेली होती. जेव्हा मी आनंदाने त्यांना ही बातमी दिली, बाबांनी लग्नासाठी होकार दिला आहे, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद नव्हता, तर एक खोल वेदना दाटलेली होती. त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात आत्मसन्मान झालेल्या ठेचेची जाणीव पाहिली. क्षणभर शांत राहून ते म्हणाले, हे लग्न होणार असेल तर एका अटीवरच. मी तुझ्या वडिलांच्या संपत्तीतील एक रुपयाही स्वीकारणार नाही, आणि लग्नानंतर तुम्हाला माझ्याबरोबर एका साध्या घरात राहावं लागेल. ना बंगला, ना गाडी, ना नोकर चाकर.
मला जीवनसाथी हवी आहे, मालकीण नाही. त्यांचे शब्द माझ्या अंतःकरणाला स्पर्शून गेले. त्या क्षणी मला जाणवलं, हा माणूस खरोखरच संपत्तीपेक्षा नात्याला, सन्मानाला आणि प्रेमाला अधिक महत्त्व देतो. मी क्षणही न दवडता त्यांची अट मान्य केली, कारण माझ्यासाठी त्यांची साथच खरी संपत्ती होती. आमचं लग्न झालं. वडिलांनी गाडी, दागिने, पैसा, घर खूप काही देण्याचा प्रयत्न केला. पण वसंतरावांनी नम्रपणे हात जोडून सगळ्याला नकार दिला. लग्नानंतर त्यांनी वडिलांच्या कंपनीतील नोकरीही सोडली आणि स्वतःच्या कष्टावर एक छोटंसं साडीचं दुकान सुरू केलं. त्यांना ठाऊक होतं मी कधीच घरकाम केलं नव्हतं, पण त्यांनी कधी मला त्याची जाणीव होऊ दिली नाही. प्रत्येक पावलावर त्यांनी माझी साथ दिली, घरकामात मदत केली, मला शिकवलं, समजावलं. परिस्थिती थोडी सावरली तेव्हा घरात एक मदतनीस ठेवली. त्यांच्या आईने मला कधी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच जपलं. हळूहळू मी त्या साध्या आयुष्याचा स्वीकार केला आणि त्यातही माझं खरं सुख शोधायला लागली. काही वर्षांनी वडिलांचं निधन झालं आणि त्यांची संपूर्ण संपत्ती माझ्या नावावर केली होती. हे मला कंपनीच्या मॅनेजरकडून कळालं. त्या क्षणी माझ्याकडे सगळं काही होतं, पण तरी मी हे सत्य वसंतरावांपासून लपून ठेवलं. कारण मला ठाऊक होतं या सत्यामुळे त्यांचा आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल. मी करोडोंची मालकीण असून एक साधी स्त्री म्हणून जगत राहिली. एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून. हो, कधी कधी कंपनीत एखादं मोठं प्रोजेक्ट असलं तर मला बोलवलं जायचं. मी गुपचूप तिथे जाऊन फाईल्स पाहायची, मॅनेजरशी चर्चा करायची आणि फक्त सही करून परत यायची. माझ्यासाठी ते सगळं केवळ संपत्ती नव्हती, ती माझ्या वडिलांचा वारसा होता, एक जबाबदारी होती जी मला जपायची होती. लोभाशिवाय, दिखाव्याशिवाय, अगदी शांतपणे. आज मात्र मी ठरवलं होतं स्वतःसाठी उभं राहायचं. सकाळी घडलेल्या प्रसंगाने मला अगदी स्पष्ट जाणवलं होतं की आत्ता गप्प राहणं म्हणजे स्वतःला संपवून टाकणं आहे. संध्याकाळी आनंद घरी आल्यानंतर काय वादळ उठणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच मी आधीच मनाने अनेक निर्णयांनी तयार झाली होती. रात्री सुमारे 9च्या सुमारास माझा मोठा मुलगा आनंद घरी आला. त्याच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्ट दिसत होता. बहुतेक त्याची बायको अर्पिता आधीच फोन करून सगळं सांगून बसलेली होती. घरात पाऊल टाकताच त्याने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, जणू आधीच पेटलेल्या आगीत तेल ओतत होती. माहीत आहे का तुम्हाला तुमची आई काय करते? आता ती घरात चोरी करू लागली आहे. सकाळी तुमच्या भावाच्या खिशातून पैसे काढत होती. प्रियाने तिला रंगी हात पकडले. त्यावरच न थांबता ती पुढे म्हणाली, आणि त्या सोन्याच्या अंगठीबद्दल तर मला पूर्ण खात्री आहे हो, ती हिच्याच हाताने गायब झाली आहे. इतका ऐकताच आनंदचा संताप शिगेला पोहोचला. योगायोगाने वैभवी त्या दिवशी लवकर घरी आला होता. आनंद मोठमोठ्याने ओरडत होता, आज निर्णय होणारच. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण आजही माझ्या श्वासामध्ये अडकून बसला आहे. पण त्या दिवशी मी ती जुनी सगळं निमूटपणे सहन करणारी प्रतिभा नव्हते. आनंदने मला हाक मारली तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आली, पण यावेळी मान खाली घालून नाही तर ताठ मानेने छाती पुढे करून. घरातलं वातावरण असं झालं होतं जणू एखाद्या न्यायालयात उभे आहोत आणि मीच एकटी आरोपी आहे. आनंद लाल बुंद डोळ्यांनी संतापाने ओरडत होता, आई, या घरातल्या प्रत्येक समस्येला तूच कारणीभूत आहेस. तू या घरात राहिली नाहीस तर सगळं सुरळीत होईल, घरात शांतता राहील, आम्ही सगळे समाधानाने जगू. आणि आज तुझं तर खरं रूप सगळ्यांसमोर आलं होतं. तू चोरी करतेस घरात. वैभवी तिथेच उभा होता. दोन्ही सुना मात्र जणू आगीत तेल ओतण्याचं काम करत होत्या. मोठी सून वारंवार तिच्या अंगठीचं रडगाणं गात होती. बघितलं ना, मी आधीच सांगितलं होतं, म्हणाली होती, माझी अंगठी याच बाईने चोरली आहे. मी सगळं ऐकत होती, पण शांत, जसं वादळ येण्याआधीच भेसूर शांतता बसते तशी. आनंद थांबत नव्हता. ओरडणं, खुर्च्या आपण तर सगळं चालू होतं. शेवटी तो बोलून थकला आणि मग मी शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मला आता तुम्हा लोकांना कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. ज्याला जे समजायचं आहे ते समजा. पण एक गोष्ट ठरली आहे, मी या घरात आता एक क्षणही राहणार नाही. ज्या घरात 2 वेळच्या जेवणासाठी मला एवढा अपमान सहन करावा लागतो. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच दोन्ही सुनांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मोठी सून अडकळत म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? या वयात घर सोडून जाणार? लोक काय म्हणतील? आम्हाला बदनाम करणार का? मी तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच ठाम कडक आवाजात म्हणाली, तुझं तोंड बंद कर. मला चांगलं माहीत आहे तुम्हाला का थांबवत आहेस. म्हणजे मी इथं राहावं आणि कामवालीसारखी सगळी कामं करत राहावं? पण आता खूप झालं. या घरात माझ्या आठवणी आहेत. इथे मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं आहे. पण आता माझ्यासाठी माझा आत्मसन्मान याहूनही मोठा आहे. इतकं बोलून मी माझ्या खोलीत गेले. आधीच भरून ठेवलेली बॅग उचलली आणि एकदाही मागे वळून न पाहता दरवाजाकडे चालू लागले. माझ्या मुलांनी मला थांबवण्याचा एकही प्रयत्न केला नाही. पण मागून माझ्या दोन्ही सुनांचे आवाज येत होते, अहो, त्यांना थांबवा. जर तुमची आई निघून गेली तर घरातलं कामं करणार कोण? त्या शब्दांनीच सगळं सत्य उघड केलं होतं. माझं स्थान, माझी किंमत आणि त्या घरातलं माझं अस्तित्व.
तेवढ्यात आनंदचा शांत पण व्यंगाने धारदार झालेला आवाज कानावर पडला. जाऊ दे, एक पिढा गेली. त्या एका वाक्याने माझ्या अंतःकरणातील ममता जणू क्षणात विसरून गेली. आतापर्यंत ज्या नात्यासाठी मी स्वतःला जपून ठेवले होते त्याचं अस्तित्व त्या क्षणी संपलं. आणि मीही. मी कोणताही विचार न करता त्या घराचा उंबरठा कायमचा ओलांडला. रात्रीचे जवळपास 9 वाजले होते. मी थेट रस्त्यावर आले, एक रिक्षा थांबवली आणि त्या घराकडे निघाले जिथे माझं बालपण फुललं होतं, माझं माहेर. कित्येक वर्षानंतर त्या घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे पोहोचताच मला एक विलक्षण शांतता जाणवली. जणू ते घर अजूनही माझी वाट पाहत होतं. आई बाबा आता या जगात नव्हते, पण त्यांच्या आठवणी प्रत्येक कोपऱ्यात जिवंत होत्या. घरात प्रवेश करता जुन्या नोकरांनी मला ओळखलं. त्यांच्या डोळ्यातला आदर आणि ओलावलेली आपुलकी मनाला स्पर्शून गेली. त्यांनी नम्रपणे मला आत बोलवलं. मी शांत आवाजात एवढंच म्हणाली, मला माझ्या खोलीत जायचं आहे. तेवढ्याच घरातील सर्वात वृद्ध काका, ज्यांचं वय जवळपास 80च्या आसपास असेल, मला पाहताच भावूक झाले. त्यांच्या थरथरण्या आवाजाने ते म्हणाले, प्रतिभा बेटा, तुझी खोली आजही तशीच आहे, जशी तू सोडून गेली होतीस. मोठ्या साहेबांनी कधीच या खोलीत कोणाला राहू दिलं नाही आणि त्यांच्या जाण्यानंतर ती तशीच रिकामी आहे. मी हळूहळू दबक्या पावलांनी त्या खोलीकडे गेली. दरवाजा उघडताच मला असं वाटलं जणू वेळ इथेच थांबून राहिली आहे. त्या क्षणी मी पुन्हा एकदा तीच निरागस लहानशी प्रतिभा झाली होती. पण यावेळी मी इथे केवळ आठवणींमध्ये हरवायला आली नव्हती. मी स्वतःला पुन्हा उभं करायला आली होती. पुढचे काही दिवस मी पूर्णपणे वडिलांच्या कंपनीच्या कामात गुंतून गेली आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला. सल्लागारांशी चर्चा केली, योग्य गुंतवणूक केली आणि हळूहळू सगळं पुन्हा स्थिर होऊ लागलं. दुसरीकडे माझ्या मुलाचं साडीचं दुकान मात्र दिवसेंदिवस तोट्यात जात होतं. कारण धंदा हा केवळ व्यवहार नसतो, ती एक कला असते आणि एक जिव्हाळा असतो. आणि तो गुण माझ्या नवऱ्यामध्ये होता, पण माझ्या मुलांमध्ये नव्हता. ग्राहकांशी कसं वागायचं, त्यांना कसं आकर्षित करायचं, या सगळ्यांचं भान त्यांना नव्हतं. परिणामी गिऱ्हाईक कमी होत गेलं आणि दुकानात हळूहळू तोट्यात बुडू लागली. घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. दोन्ही सुना दिवसभर कष्ट करून थकून भागून चिडचिड करू लागल्या आणि पैशांच्या तंगीने त्यांच्या अहंकारालाही तडा जाऊ लागला. आणि इथे मी मात्र माझ्या वडिलांची कंपनी पुन्हा उभी करत होती. हळूहळू सगळं सुरळीत होत गेलं आणि मग तो दिवस उजडला, ज्या दिवशी मी संपूर्ण जगासमोर माझी ओळख उघड करण्याचा निर्णय घेतला. एका भव्य आलिशान हॉटेलमध्ये कंपनीची दिमागदार पार्टी आयोजित केली होती. सभागृहात हजारो लोकांची उपस्थिती होती. वातावरणात उत्सुकतेची एक वेगळीच झुळूक पसरली होती. आणि मग स्टेजवरून ती घोषणा घुमली, अजिंक्य इंडस्ट्रीची नवी मालकीन प्रतिभा देवी. क्षणात सारा हॉल टाळ्यांच्या कडकडाटांनी दुमदुमून गेला. लोकांनी पुढे येत माझ्यावर फुलांचा वर्षाव केला, माझा सन्मान केला आणि त्या क्षणी माझ्या अस्तित्वाला जणू एक नवी ओळख मिळाली. दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर माझा फोटो झळकत होता. मला खात्री होती ही बातमी माझ्या मुलांपर्यंत नक्कीच पोहोचली असेल आणि तो दिवस आता दूर नव्हता जेव्हा ते स्वतःहून माझ्यापर्यंत येतील. कारण लोभ तो माणसाकडून काहीही करून घेतो. दुसऱ्या दिवशी माझ्या केबिनमध्ये बसली होती. तेच भव्य ऑफिस, तीच मोठी खुर्ची आणि त्या खुर्चीवर बसलेली स्त्री मात्र पूर्णपणे बदललेली होती. समोर टेबलावर फाईलचा ढीग होता. कंपनीच्या भविष्याची योजना होत्या, मोठमोठ्या गुंतवणुकीचे निर्णय होते. मी पूर्णपणे माझ्या कामात तल्लीन झाले होते. तेवढ्यात माझा पिया आत आला आणि हळू आवाजात म्हणाला, मॅडम, तुम्हाला भेटायला 4 लोक आले आहेत. मी माने वळ न करता शांतपणे उत्तर दिलं, त्यांना सांगा मॅडम खूप व्यस्त आहेत. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक हलकीशी चाहूल लागली होती. हे 4 लोक कोण असू शकतात? याचा अंदाज मला पहिल्यांदाच आला होता. सुमारे 5 मिनिटांनी पिये पुन्हा आत आला. यावेळी त्याचा आवाज किंचित अडखळत होता. मॅडम, ते म्हणत आहेत की ते तुमची मुलं आणि सुना आहेत आणि तुम्हाला भेटणं खूप गरजेचं आहे. हे ऐकताच माझा हात एक क्षणासाठी थबकला. मनातल्या भावनांचा एक क्षणभर उसळलेल्या लाटांचा प्रवाह मी शांतपणे आवरला. एक दीर्घ श्वास घेत स्वतःला सावरत मी म्हणाली, मग त्यांना सांगा 2 तास वाट पाहावी लागेल. मी अजूनही व्यस्त आहे. पिये बाहेर गेला आणि जसं मी सांगितलं होतं तसंच त्याने त्यांना कळवलं आणि ते चौघे माझ्या केबिनच्या बाहेर शांतपणे बसून मग माझी वाट पाहत राहिले. 2 तास. कदाचित त्यांच्या आयुष्यातले सर्वात लांब, सर्वात अस्वस्थ करणारे 2 तास ठरले असतील. आणि जेव्हा मला वाटलं आता त्यांच्या संयमाची परीक्षा पूर्ण झाली आहे, त्यामुळे हळूहळू माझ्या केबिनमधून बाहेर आली. पण यावेळी ज्यांना त्यांच्यासमोर उभी असलेली प्रतिभा, ती जुनी ममतेने ओथंबलेली आई नव्हती. ती होती एक आत्मविश्वासाने ताट उभी राहिलेली, स्वाभिमानाने उजळलेली स्त्री. प्रतिभा देवी माझ्या अंगावरची महागडी सिल्क साडी, हातात चमकणारं घड्याळ आणि दुसऱ्या हातात लाखो रुपयांची बॅग माझी ओळख सांगण्यासाठीच तेवढंच पुरेसं होतं. मला पाहताच ते चौघे एकदम उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवण्याचा प्रयत्नही ते करू शकत नव्हते. आनंद अडखळत म्हणाला, आई, तू मला एकदा बदललेली आहेस.
एकदम बदललेली वाटते. तू तर वाटतच नाही की तू आमची आई आहेस. मी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. माझं ते शांत राहणं हेच त्यांच्या प्रश्नाचं सर्वात मोठं उत्तर होतं. वातावरण आणखी जड गेलं. तेवढ्यात वैभव पुढे आला. परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, "आई, तू एवढी श्रीमंत आहेस, तू कधी आम्हाला सांगितलंच नाहीस. बघ ना, आमची परिस्थिती आता बिकट झाली आहे गं. तू करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहेस आणि आमच्याकडे जे काही होतं तेही आता संपून गेलंय गं." त्याचा आवाज हळूहळू खालावत गेला. आम्ही तर अक्षरशः रस्त्यावर आलो आहोत. जेवायला बसलो तरी भाकरीच्या तुकड्याकडे पाहून दिवस काढावा लागतो. तुझ्या लक्षात येते ना आम्ही काय म्हणतोय ते? त्याच्या प्रत्येक शब्दात असह्यता होती, पण त्या शब्दात दडलेला लोभ तो माझ्या नजरेतून सुटणारा नव्हता. मी फक्त हलकीशी मान हलवली, पण अजूनही माझ्या ओठांवर शब्द नव्हते. तेवढ्यात मोठी सुनबाई अर्पिता पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर लाजेचा लवलेशही नव्हता. उलट अपेक्षा आणि लोभ ठळकपणे झळकत होता. ती सरळ म्हणाली, "अहो आई, जे झालं ते विसरून जा. आम्हाला तुमची गरज आहे. आमची मदत करा. तुमच्याकडे तर एवढी संपत्ती आहे. जर आम्हाला थोडे पैसे दिले किंवा एखादा मॉल उभारून दिला तर आम्ही सगळे मिळून तो व्यवस्थित चालवू." तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच माझ्या भुवया आपोआप उंचावल्या. ओठावर एक व्यंगात्मक हसू उमटलं. जणू ती मॉल मागत नव्हती, आपल्या हक्काचं मागत होती. हक्कच मागत होती. मी तिच्या डोळ्यात नजर डोखून शांत पण धारदार आवाजात म्हणाले, "तुम्ही इथे कोणत्या अधिकाराने इथे माझ्याकडे मदत मागायला आलात? आणि हे सगळं बोलताना तुम्हाला क्षणभरही लाज वाटली नाही?" माझा आवाज आता अधिक कठोर झाला होता. "त्या दिवशी तुम्ही मला 100 रुपयांसाठी चोर ठरवलं होतं. तो दिवस विसरलात का? आणि आज माझ्याकडे करोडोंची मॉलची मागणी घेऊन आलात?" मी थोडा क्षण थांबले, पण माझ्या शब्दांची धार अजूनही तितकीच तीक्ष्ण होती. "तुमच्यात जरा जरी लाज उरली आहे का? ज्या आईला तुम्ही कामवाली बाईसारखं वागवलं, प्रत्येक घासाचा हिशोब घेतला, आज तिच्यासमोर हात पसरवायला आलात?" माझ्या डोळ्यात आता केवळ राग नव्हता, तो एक खोलवरचा जखमेचा आक्रोश होता. "लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्याने कष्टाने उभी केलेली जी संपत्ती होती ती तुम्ही आधीच घेतली. पण ती सांभाळण्याची पात्रताही तुमच्यात नव्हती. हे तुमचं दुर्दैव आहे." मी एक एक शब्द ठामपणे उच्चारत होते. "तुम्ही एवढ्याही लायकीचे नव्हतात की स्वतःच्या आईला सन्मानाने सांभाळू शकता. मग त्या माणसाने कष्टाने उभं केलेलं दुकान काय सांभाळणार?" आता माझा आवाज पूर्णपणे निर्विकार झाला होता. "माझ्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवू नका. एक पैसाही नाही." क्षणभर थांबून मी शेवटचं सत्य त्यांच्यासमोर ठेवलं. ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर घाणेरडा आरोप केलात, त्या दिवशी मला एक एक रुपयासाठी तडफडायला लावलं. बीपीच्या औषधांसाठी तुमच्यासमोर पदर पसरायला भाग पाडलं आणि माझ्या वेदनांचं नाटक समजलं, त्याच दिवशी तुम्ही तुमच्या आईला मारून टाकलं होतं. माझे शब्द आता शांत झाले होते, पण त्यांचा घाव खोल होता. तुम्ही लोक माझ्या नजरेतून, माझ्या मनातून केव्हाच उतरलेले आहात. आता मला तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. मी शेवटी कठोर स्वरात म्हणाले, "आता निघून जाऊ शकता इथून. नाहीतर मला माझ्या गार्डला बोलावं लागेल आणि तुम्हाला इथून बाहेर काढावं लागेल. कारण मला असं वाटतं, इथल्या कोणालाही कळायला नको की मी तुमच्यासारख्या नालायक मुलं आणि तुम्ही माझ्या सुना आहात. आणि हो, हेही विसरून जा की तुम्हाला कधी आई होती." आणि हे शब्द कानावर पडताच चौघांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. एकही शब्द न बोलता मान खाली घालून ते शांतपणे निघून गेले. त्यांना वाटलं होतं ते माझ्यासमोर येतील, अधिकाराने काहीही मागतील आणि मी देईन. पुन्हा एकदा भावनांच्या ओघात वाहत जाईन. पण आज मी त्यांना स्पष्ट दाखवून दिलं की मी आता ती जुनी मुलांच्या प्रेमात आंधळी झालेली प्रतिभा राहिलेली नाही. आज माझ्यातली स्त्री जागी झाली आहे. माझा आत्मसन्मान जागा झाला होता. त्याला तिथून पाठवल्यानंतर माझ्या मनात एक विलक्षण शांतता पसरली. जणू अनेक वर्षांपासून काळजावर दडलेलं ओझं आज हलकं झालं होतं. आज मी माझ्या वडिलांची कंपनी समर्थपणे सांभाळत आहे आणि माझ्या मुलांशी, सुनांशी मी पूर्णपणे संबंध तोडले आहेत. खरं तर त्यांना अनेक वेळा मला भेटण्याचा प्रयत्न केला, माफी मागितली, आपल्या चुका मान्य केल्या. इतकंच नव्हे तर माझी सेवा करण्याचं, माझी काळजी घेण्याचं आश्वासनही दिलं. "तुम्ही आता वयस्कर आहात, एकट्या कशा राहणार?" असं म्हणत त्यांनी माझ्या भावनांना पुन्हा हात घालण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांच्या कोणत्याच शब्दाचा माझ्यावर किंचितही परिणाम होत नव्हता. प्रत्येक वेळी त्यांना तीच निराशा मिळत होती, जी पहिल्या दिवशी मिळाली होती. आणि अखेर त्यांनी येणंही बंद केलं. कदाचित त्यांनाही उमगलं होतं, इथे येऊन त्यांना काहीच मिळणार नाही. तर मग मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हीच सांगा, मी माझ्या मुलांसमोर जे केलं ते योग्य होतं का? की मला त्यांना माफ करून एक संधी द्यायला हवी होती? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. स्वाभिमानासाठी, आत्मसन्मानासाठी खरंच आपण उभं राहायला हवं की नाही, हेही कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत